आज आपण लक्षभेद हा भाग पाहणार आहोत। खरं तर बऱ्याचदा अनेक आजी आजोबा किंवा आई वडील आपल्या मुलांची अचूकता हा संस्कार करत असताना आचार्य द्रोणाचार्य आणि अर्जुनाची लक्षभेदाची गोष्ट ही सांगत असतात। ही गोष्ट अत्यंत प्रभावी आहे, तितकीच ती प्रचलित देखील आहे। पण या गोष्टीप्रमाणेच अत्यंत प्रभावित असलेली अशी अश्वत्थामा आणि कर्णाची लक्षभेदाची गोष्ट ही तितकीच प्रभावी व त्याच्यापेक्षा अधिक प्रभावी आहे, पण ती तितकीशी प्रचलित नाही। म्हणून आजचा हा भाग। खरं तर कर्ण ज्यावेळी आपल्या युद्धाभ्यास हस्तिनापूरमध्ये घेत होता त्यावेळी काही दिवसांनी तो आपल्या राधामातेला भेटण्यासाठी सुट्टी घेऊन अवंतीपुराला जातो। त्यावेळी इकडे आचार्य द्रोणाचार्य या काळामध्ये एक युद्धाभ्यासाची परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेमध्ये लक्षभेदाची एक परीक्षा असते। ही लक्षभेदाची परीक्षा घेत असताना आचार्य द्रोणाचार्य एक गवताच्या पूर्ण पेंढ्यांनी बनवलेला असा एक पक्षी ते बनवतात। त्या पक्षाला 2 डोळे बनवतात आणि हा पक्षी दूरवर असलेल्या अशोकाच्या झाडावरती लटकवतात आणि त्या अशोकाच्या झाडापासून काही अंतरावर एक दगडी चौथरा असतो, त्या चौथऱ्यावरती आपल्या सगळ्या शिष्यांना घेऊन जातात। तिथे गेल्यानंतर प्रत्येक शिष्यांना ते लक्षभेद करण्यास सांगतात। एक एक शिष्य येऊन लक्षभेद करण्यासाठी तयार असतो। त्यावेळी प्रत्येक जण येतो, आपल्या खाली असलेला बाण उचलतो, प्रत्येकाला लावतो किंवा ताणतो आणि बाणाने लक्षभेद करण्यास तयार असतो। त्यावेळी प्रत्येक वेळी आचार्य द्रोणाचार्य हे प्रत्येक शिष्याला एकच प्रश्न विचारतात की तू आता बाण त्या लक्षावरती टिपलेला आहेस, पण हा बाण टिपत असताना तुला समोर काय काय दिसतं? त्यावरती प्रत्येकाची उत्तर ही वेगवेगळी होती। पण ही उत्तरं वेगवेगळी असतानाच अशाच उत्तरामध्ये जेव्हा भीमाला हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा भीम आचार्य द्रोणाचार्यांना म्हणतो की मला सगळीकडे पाठीमागे डोंगर, हिरवेगार असे डोंगर पसरलेले दिसतात। काही जण म्हणतात मला पांढरे ढग दिसतात, काही जण म्हणतात मला झाडांची हिरवीगार पानं दिसत आहेत, काही जण म्हणतात की मला पक्षी दिसतोय। पण जेव्हा त्याच्या या उत्तराने आचार्य द्रोणाचार्यांचे समाधान होत नव्हतं, त्यामुळे आचार्य द्रोणाचार्य त्या बाणाला न टिपताच तो बाण खाली ठेवायला लावत होते। आणि शेवटी जेव्हा अर्जुन येतो तेव्हा अर्जुन देखील आपला नेम अचूक टिपण्यासाठी बाण लावतो। त्यावेळी आचार्य द्रोणाचार्य त्यालाही प्रश्न विचारतात की तुला हा आपला नेम टिपताना नेमकं काय काय दिसतंय? त्यावेळी अर्जुन द्रोणाचार्यांना म्हणतो की मला त्या पक्षाचा फक्त डावा डोळा दिसतोय। अर्जुनाच्या या उत्तरानं आचार्य द्रोणाचार्य समाधानी होतात आणि त्याच्या पाठीवरती थाप ठोकून त्याला सांगतात की तू हा लक्षभेद। अर्जुन बाण लावतो, बाण सोडतो आणि काही क्षणार्धात त्या पक्षाचा डावा डोळा टिपला जातो। हे पाहून द्रोणाचार्य अत्यंत समाधानी होतात आणि पुन्हा एकदा अर्जुनाच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकतात। ही गोष्ट अश्वत्थामा काही दिवसानंतर माघारी आलेल्या कर्णाला सांगताना त्याचे डोळे लहान मोठे होत होते। कर्ण ही गोष्ट ऐकत होता, पण ही गोष्ट संपल्यावरती अश्वत्थामा हा कर्णाला म्हणतो की कर्णा, कदाचित तू इथं असतास आणि हा प्रश्न तुला द्रोणाचार्याने विचारला असता तर तू काय उत्तर दिलं असतंस? त्यावेळी कर्ण थोडा वेळ शांत बसतो, डोळे मिटतो आणि अश्वत्थाम्याला म्हणतो मी सांगितलं असतं की मला काहीच दिसत नाही, कारण ज्यावेळी लक्ष माझ्या समोर असतं तेव्हा हा कर्ण राहतच नाही, तर त्याच्या सर्वांगांचा बाण होतो। केवळ बाणच नाही तर त्या बाणाचा टोक आणि लक्षाचा छेदबिंदू एवढंच त्याला दिसत असतं। अश्वत्थाम्याला कर्णाचं हे उत्तर ऐकून खूप समाधान वाटतं। तो त्याला एकदम मिठी मारतो आणि त्याला म्हणतो की खरं सांगू, तूच खरा अगदी सर्वात श्रेष्ठ असा धनुर्धारी होशील। गोष्ट इथेच संपत नाही। केवळ कर्ण त्या प्रश्नाचं उत्तरच देत नाही। त्या रात्री कर्ण ठरवतो की नाही, मलाही अर्जुना इतकाच लक्षभेद आला पाहिजे आणि म्हणून त्या रात्री सगळे निवांतपणे झोपल्यावरती कर्ण आपला भाऊ, जो त्याचं नाव शोण असतं,
त्या शोणाला घेऊन त्या युद्धशाळेमध्ये जातो. युद्धशाळेमध्ये गेल्यावरती तिथं किर्र अंधार असतो. ठिकठिकाणी मशाली पेटवलेल्या असतात. त्यातील 2 मशाली तो उचलतो. त्या पेंढ्याने बनवलेला जो पक्षी असतो तो पक्षी घेतो आणि तो पक्षी आणि एक मशाल तो शोणाच्या हातामध्ये देतो आणि शोणाला सांगतो की समोर असलेल्या अशोकाच्या झाडाच्या तिथे हा पक्षी तू लटकव. शोण ती मशाल आणि पक्षी घेऊन त्या अशोकाच्या झाडावरती जातो. झाडावर चढल्यावरती त्याला एक दोरा लोंबत असलेला दिसतो. तो कर्णाला म्हणतो की मी या दोऱ्याला हा पक्षी बांधू का? त्यावरती कर्ण म्हणतो नाही, की या झाडाच्या अत्यंत तुला जितकं वर जाता येईल, उंचावरती जाता येईल तितक्या उंचावरती जाऊन तू तो पक्षी तिथं लटकव. शोण थोड्या वेळानं हळूहळू त्या झाडाच्या अत्यंत टोकापर्यंत जातो, जिथपर्यंत त्याला शक्य आहे तिथपर्यंत. तिथं गेल्यावरती तो त्या एका झाडाच्या एका फांदीला उंचावरती तो पक्षी लटकवतो आणि दुसऱ्या फांदीवरती जाऊन तो तिथं मशाल हातामध्ये घेऊन उभा राहतो. त्यावेळी कर्ण इकडून त्याला सांगतो की तू त्या फांदीवरती न हलता ती मशाल तशीच धरून, जेणेकरून मला तो पक्षी दिसेल असा उभा राहा. शोण ती मशाल घेऊन तिथं उभा राहिलेला असतो. त्या चौथऱ्यावरती इकडं दुसरी मशाल त्या चौथऱ्याच्या बाजूला अडकवून कर्ण हा आपला लक्ष्यभेद करण्यासाठी तयार असतो. तो बाण उचलतो, प्रत्यंतरा लावतो. त्यावेळी त्याच्या मनामध्ये अनेक विचार येतात. त्यावेळी तो ठरवतो की मला फक्त त्या पक्षाचा एकच डोळा छेदायचा नाही, तर मला दोन्ही डोळे छेदायचे. आणि हे दोन्ही डोळे छेदत असताना ज्यावेळी पहिला बाण मी मारेल त्यावेळी तो पहिला बाण त्याच्या डोळ्यामध्ये जाऊन तो पक्षी उलटा होईल आणि उलटा झाला की लगेच मला दुसरा बाण म्हणून त्याचा दुसरा डोळाही छेदायचा. ही गोष्ट त्यांनी ठरवलेली असते. थोड्या वेळानं प्रत्यंतरा ताणतो आणि तो लक्ष्यभेद करण्यासाठी दोन्ही बाण अशा पद्धतीने एका सेकंदाचा वेळ सोडून तो सोडतो. क्षणार्धात तो बाण त्या पक्षाच्या डोळ्यावरती जातो. त्या डोळ्याला लागून तो पक्षी उलटा होतो आणि दुसरा बाण हा जात असतो. तेवढ्यात तो पक्षी खाली पडतो. खाली पडल्यावरती कर्ण विचारात जरा दुःखी होतो, पण तो ती मशाल घेऊन पळत पळत तो पक्षी खाली पडलेला असतो तो पक्षी पाहायला जातो. पाहायला गेल्यावरती तो पक्षी तो उचलतो आणि जेव्हा पलटी करतो त्यावेळी त्याला जाणवतं की त्याचे दोन्ही डोळ्यामध्ये दोन्ही बाण गेलेले असतात आणि अचूक असा लक्ष्यभेद हा कर्णाने केलेला असतो. अशा प्रकारे अगदी शिष्याविना, प्रकाशाविना स्वतःच्या हिमतीवरती आपण जर ठरवलं तर कोणतीही अशक्य असणारी गोष्ट शक्य करू शकतो. जितकी गोष्ट द्रोणाचार्यांची आणि अर्जुनाची प्रभावी आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने अश्वत्थामा आणि कर्णाची ही लक्ष्यभेदाची गोष्ट प्रभावी आहे, पण ती तितकीशी प्रचलित नाही. म्हणून आजचा हा भाग तुमच्यासाठी. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.